नाही रस्ता नाही। अंबरनाथ तालुक्यातील वडोल गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। वडोल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम मागील काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलं होतं, मात्र पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेला रस्ता 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच विरोधात ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून निवडणुकीपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कारण आता शाळा चालू होणार, परत तेच वारंवार तेच मग ते जे आयुक्तांनी जे मार्किंग दिली होती त्या मार्किंग प्रमाणे तुम्ही रस्ता का नाही करत? तसा रस्ता करायला पाहिजे ना तुम्ही। परत इथे आले आयुक्त येऊन गेल्याच्या नंतर आमदार आले, खासदार आले, मग त्यांनी काय डोळे झाकून रस्ता बघितला का? त्यांना बघता आला नाही का रस्ता कसा दिलेला आहे, कशी मार्किंग दिलेली आहे? मग हे लोकांचे पैसे खाणार का तुम्ही? मग असं करून देणार? आम्हाला रस्ता आहे तसाच पाहिजे, ब्रिज प्रमाणेच रस्ता पाहिजे। जर हे रुंदीकरण झाला नाही तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार। नमस्कार, बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टिलिटी सेंटर आता अंबरनाथ मध्ये आपल्या अंबरनाथ सेंटर तर्फे येत्या 10 एप्रिल ते 10 मे पर्यंत सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन केले आहे। या शिबिरामध्ये ज्या जोडप्यांना बाळ होत नाही किंवा ट्रीटमेंट घेऊनही काही उपयोग होत नाही, अंड्यांचा काउंट कमी आहे, शुक्राणूची समस्या आहे, वारंवार IUI IVF फेल आहे, PCOD, थायरॉइड, ट्यूब ब्लॉक असणे अशा अनेक समस्यांनी त्रास असलेल्या जोडपी या शिबिरामध्ये जरूर भाग घेऊ शकतात। शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी क्रमांक खाली दिला आहे, त्यामुळे सविस्तर पत्ता व नाव नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर कॉल करा। नाव नोंदणी करून येणाऱ्या जोडप्यांसाठी काही विशेष सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा। धन्यवाद।